तुझा भवानी प्रतापता मुजरा तुझ्या मुजरा तुझा धरणा या मजमती गुण गाण्या शिवाजी राजांचे गुण गाण्या शिवाजी तुझा शौर्याचा अंश रक्तात घेऊन जन्मलो काय परिस्थिती होती तेव्हा 4 बाजूला 4 साया होत्या पण या वेळेला शिवनेरीवरती शिवरायांचा जन्म झाला आईने बाळकडे दिलं आणि त्या शिवरायांकडून चांगल्याने प्रेरणा घेतली आणि म्हणून साईने म्हणतात शिवराज जिजाऊ नंदना शिवराज जिजाऊ नंदना प्रथम वंदना आणि प्रेरणा द्यावी तू आज लेखनाला कैक सपती आश्रयाला म्हणून बहरली सापळ कला म्हणून बहरली भवनास धुसान तोड फोड करी यवनांची सत्ता यवनांची सत्ता यवनांची सत्ता पापत्य कलेचा दास साधला वाली कोणी नव्हता या भारतामध्ये महाराष्ट्रात शिवनेरीवर काय घडलं शिवनेरी पूर्ण डोंगरी शिवनेरी पूर्ण डोंगरी शिवनेरी दुर्ग डोंगरी शंभू अवतारी यवन संहारी निपटला तिचा बुधा सूत नव्या निर्मितीच्या ध्यासात फार सोनेरी हातात फार सोनेरी काय केलं होतं राजानं स्वातंत्र्याचं बाळपण मिळवलं आणि शिवरायांनी अगोदर तलवार धरल्या अगोदर हातात नांगर धरला कारण भूमी सुजलाम सुफलाम करायचे पुनर्बांधणी करायचे म्हणून आमच्या राजाला आम्ही हलधारी राजा असं म्हटलं कृषक शिवराज असं म्हटलं शिवराय गर्जना करी स्वाभिमानात स्वाभिमान हातलेला आणि तलवार तुझ्या हातात तुझ्या हलधारी देव बलराम धनु साक्षात शेतकरी मजूर घेतले त्यांनी सैन्यात हिंदवी स्वराज बांधणी खरी जो माता
रस्ते पूल नदीवर बांध बांधले स्वराज्यात बांधले स्वराज्यात होलिकाची जमीन कसली गाव गावात स्वराज्यात आधी सूर्याच्या महाराष्ट्रात आत्ताची 15-16 वर्षाची पोरं काय करतात पावली रीळ पाठवतात रीळ 16व्या वर्षात आमचा राजा किल्ला घेतोय राष्ट्राचा विचार करतोय हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं महाराज म्हणताय 16व्या वर्षात आणि डागडुजी करत असताना आमच्या राजाला तिकडे काय सापडलं धावलं मग धन मोहरा आणि सोननान तिला कौल माय भवानीनं खवलेल्या याच धनान डबा तुर्क घेऊ बांधून राजधानी त्याची बनवून मुरंदेव ढोंगर निवडून सुरुवात केली शिवबान कडांचा राजा राजा बांधून स्वराज्याची पहिली राजधानी केली शिवबान केली शिव उत्कृष्ट स्थापन कलेचा खडविला राजधानीचा गड उभारीला दाखवतात देवले राजगड नावात त्याच्या आपण पौद्या जगतात त्याच्या आपण पौद्या जगतात त्याच्या आपण पौद्या त्याचे अप्रूप उड्या जगतात असं का म्हटलं Why does the whole world get amazed when they see राजगड for the first time? प्र.के. घाणेकर सरांनी एक अनुभव सांगितलेला आहे एक विदेशी महिलेला जी दुर्गा अभ्यासक होती तिला राजगड दाखवण्यात आला प्र.के. घाणेकर सर तिला एक्सप्लेन करतायत सगळं and when they came down when they descended from the fort at that time she opened the door of her vehicle but she closed it immediately पटकन दरवाजा लावला सरांना वाटलं बहुतेक हिची बॅग नाही तो मोबाईल वरती राहिला ना आय हॅव टू सेंड समवन अपस्टेअर्स अँड गेट द मोबाईल ऑफ द बॅग व्हॉट एव्हर शी हॅज फॉरगॉटन पण तसं झालं नाही त्या बाईला नाव सुद्धा माहित नाही अर्थ सुद्धा माहित नाही राजगड या नावाचा त्या बाईला प्रश्न पडला अँड शी सेड प्रोफेसर इट इज नॉट जस्ट नियर फोर्ट इट इज द किंग ऑफ फोर्ट्स प्र.के. घाणेकर सरांच्या अंगावर शहारे आले ते म्हणाले बाई माझ्या राजाने 16व्या-17व्या वर्षात जेव्हा त्यांचं वय 16-17 वर्षाचं होतं त्यावेळेला हा किल्ला बांधला आणि त्या राजानं त्याचं नाव काय ठेवलं तर राजगड ठेवलं पण आज आपण राजगडावर गेल्यावर काय बघतो कुठे काही जागा बिगा दिसते का बसण्यासाठी शिवरायांच्या किल्ल्यांची ही अवस्था ही आपणच केलेली त्यामुळे आज स्थापन कला स्थपती अभियंते आर्किटेक्चर्स इंटेरियर डेकोरेटर्स मला त्यांना असं सांगायचं की आपण जेव्हा एखादी वास्तू निर्माण करतो तर त्याचं पावित्र्य राखण्याची परंपरा आपल्या भारतामध्ये आहे महाराजांनी ती केलेली आहे आपल्या या माध्यमातून आपण एवढाच फक्त मेसेज देऊया एवढाच संदेश देऊया की राजांच्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य आपण राखायचं कारण 1980च्या दशकामध्ये पोर्तुगालमध्ये एक स्पर्धा झाली होती दुर्ग बांधणीची त्याच्यामध्ये विविध किल्ल्यांचे फोटो दाखवण्यात आले आणि त्याच्यामध्ये आपल्या राजगड किल्ल्याला पारितोषिक लागलेलं होतं हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती एवढा दूरवरचा विचार राजांनी केला की ज्याचे किल्ले
त्याच्या आसपासचा मुलूक त्याचा. स्वराज्य घडवायचं असेल तर उंच इमारती बांधायच्या नाहीत, तो उंच डोंगरी दुर्ग बांधायचे की जेणेकरून शत्रूला आपल्या राजाची किंवा शिबंदीची किंवा लोकांची काही नासधूस करता येणार. अशा दूरदृष्टीचा द्रष्टा राजा, त्याच्याबद्दल आपण अजून ऐकणार आहोत. म्हणून शाहिराला म्हणावं वाटतं की पुढच्या सत्रामध्ये काय म्हणतायत शाहीर. प्रतापगड जेव्हा बांधिला, प्रतापगड जेव्हा बांधिला, जाऊन खोऱ्याला गुहा सिंहाला, बोला बिना तिथेच अब्दुल खान कोथळा काढून कोथळा केली धुळदार. म्हणलं प्रतापगड आमचा अभिमान, म्हणलं प्रतापगड आमचा अभिमान, म्हणलं प्रतापगड आमचा अभिमान. ही दुर्ग किल्ल्यांची गाथा शाहीर आपल्या समोर घेऊन आलाय. शेवटचा अर्धा मिनिट त्याच्यामध्ये हे अगदी येण्यापूर्वी अर्ध्या तासापूर्वी लिहिले पतंगे सर एक खास गीत माझ्या राजासाठी आणि तुमच्या सर्व अभियंत्यांसाठी, सर्व इंटिरियर डेकोरेटरसाठी, सर्व इंजिनियरसाठी हे मी डेडिकेट करतो. महाराजांनी काय काय विस्मयादिक असे प्रकार आपल्या किल्ल्यांमध्ये केले किंवा त्यांच्या हातून घडले, मायभवानीने घडवले, त्याचं महती सांगणारे हे छोटंसं गीत अगदी ताजं मगाशी तासाभरापूर्वी लिहिलेलं आहे आपल्या समोर सादर करतो. ऐका ऐका छत्रपती शिवबाची ग, शिवबाची ग, शिवबाची. ऐका छत्रपती शिवबाची ग, शिवबाची ग, शिवबाची गाथा ही दुर्ग किल्ल्यांची, दाता किल्ल्यांची. शिवबाची ग, शिवबाची ग, शिवबाची गाथा ही दुर्ग किल्ल्यांची, दाता किल्ल्यांची. ऐका छत्रपती शिवबाची ग, शिवबाची ग, शिवबाची गाथा ही दुर्ग किल्ल्यांची, दाता किल्ल्यांची. राजधानी रायगड किल्ला, राजधानी रायगड किल्ला, ब्रेक झाल्यावर उत्तुंग भला, मुकुटमणीगड कोटाला, दुर्ग रायगड शोभला. महाराष्ट्राची राजाची राजाची दादा हे दुर्ग किल्ल्यांची, दादा किल्ल्यांची. ऐका छत्रपती शिवबाची 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 दादा हे दुर्ग किल्ल्यांची, दादा किल्ल्यांची. एवढं झाल्यावरती सांगतो. सागरी किल्ल्यावर महाराजांचा विशेष प्रेम, कारण त्याचे आरमार त्याचा समुद्र आणि समुद्र मार्गाने बरेच लोक भारतात यायचा प्रयत्न करतात. म्हणून महाराजांचा प्रतिजंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग मांडला. संजिरा या शब्दाचाच अर्थ म्हणजे सागरी किल्ला. महाराजांनी आपल्या भाषेवर प्रेम केलं म्हणून राजव्यवहार कोश लिहिला. म्हणून किल्ल्याला नाव देताना पण सागेचं दिलं, सिंधुदुर्ग, पाण्यातला किल्ला. आणि म्हणून काय म्हणताय, सिंधुदुर्ग नभ बांधून युरोपीय लोकातून मनीत हसत बसवून, आरमारतीत बसवून, सात लावणी कोळ्यांची ग, कोळ्यांची ग, कोळ्यांची गाथा ही दुर्ग किल्ल्यांची. शिवबाची गाथा ही दुर्ग किल्ल्यांची, दादा किल्ल्यांची. एक आश्चर्य जगातलं या किल्ल्यामध्ये काय, जगातील आश्चर्य खरा काय, सागरात तो गोड झरा, सिंधुदुर्ग प्रतिजंजिरा, मान हिरोजी इंदुलकरा. साक्षी स्वामी निष्ठेची ग, निष्ठेची ग, निष्ठेची
विद्येची गाथा ही दुर्ग किल्ल्याची ताटा किल्ल्याची ऐका छत्रपती शिवाजीचा शिवबाजीचा शिवबाजी गाथा ही दुर्ग किल्ल्याची ताटा किल्ल्याची ऐका छत्रपती शिवबाजीचा शिवबाजीचा शिवबाजी गाथा ही दुर्ग किल्ल्याची ताटा किल्ल्याची ऐका छत्रपती शिवबाजीचा शिवबाजीचा शिवबाजी गाथा ही दुर्ग किल्ल्याची ताटा किल्ल्याची. आणि म्हणून मग शाहिराला म्हणावं वाटतं की धन्य छत्रपती बोलणे उपरांत शब्द शब्दात बाह्य जीवन तत्व रोम रोमी साहित्य देवानंद माझा स्वामी संगमी नित्य त्याच नामी छत्रपती शिवाजी महाराज की जय. माऊली हे सगळे चाराने झाला. जस्ट 25 पैसे. आपल्याला 50 रुपये पाहिजे. 50 रुपये सगळ्यांना देवाने हात दिले. दोन्ही हात वर करून आपण शिवरायांचा जय जयकार करूया. भारत मातेचा जय जयकार करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. पुढच्या सेगमेंट मध्ये भेटूया.